नीम शिरगावच्या तरुणाचा तमदलगेच्या खिंडीत खून. खुनाच्या घटनेने नीम शिरगाव तमदलगे परिसरात खळबळ. सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील तमदलगे येथील बसवान खिंडीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10च्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्ती निमशिरगाव येथील असून अविनाश ओमगोंडा पाटील वय 30 असं त्याचं नाव आहे. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बसवान खिंडीतील डोंगराळ भागात अविनाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोटरसायकल देखील आढळून आली आहे. मृताच्या डोक्यात वर्मी घाव झाल्याचं निदर्शनास आलं असून त्यावरून ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मात्र खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर घटनेमुळे तमदलगे आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू करण्यात आलाय. मृताच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवण्याचं कामही सुरू झालं असून हत्येमागील नेमकं कारण अजून समजू शकलं नाहीये. केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.